प्रॉपर्टी नंबर 4. आपण 3 प्रॉपर्टीज ऑलरेडी काल पाहिलेले आहेत. आज आपल्याला चौथ्या प्रॉपर्टी कडे जायचं आहे. सो राईट डाऊन, इफ each element of a row if each element of a row in bracket or column if each element of a row or column of a determinant is multiplied by a constant k then the value of the new determinant is k times the value of the original determinant. Is k times the value of the original determinant. Is k times the value of the original determinant. Is k times the value of the original determinant. समजून घ्या ही प्रॉपर्टी मी परत एकदा वाचतो. If each element of a row or column is multiplied of a determinant is multiplied by a constant k, then the value of the new determinant is k times the value of the original determinant. बरोबर आहे. म्हणजे ते काय म्हणतात लक्षात घ्या की इथे थोडंसं समजून घ्यायच्या विषयी आधी मग काय ते आपण घेऊया. थोडंसं तुमच्याकडे असा 3/3 चा सपोज डिटर्मिनंट आहे. इन दॅट सपोज दिस इज 1 2 5 2 3 4 7 8 9. ते म्हणतात की कुठल्या तरी रो किंवा कॉलमला जर का तुम्ही के या कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय केला, समजा आपण ठरवलं की ह्या सेकंड रोला एखाद्या के म्हणजे काय असतो, एखादा कॉन्स्टंट नंबर असतो, त्याच्याने समजा तुम्ही याला काय केला, मल्टिप्लाय केला, तर हा काय होतो बघा. इथं होतो 10, इथं होतो 5 3 जा 15, इथं होतो 5 4 जा 20. मग ज्यावेळेस सुरुवातीला डिटर्मिनंटची तुम्ही या व्हॅल्यू काढलात या आणि त्यानंतर मल्टिप्लाय करून ज्यावेळेस काढलात त्यावेळेस असं लक्षात येतं की आलेलं जे काही उत्तर आहे, म्हणजे समजा याचा आन्सर जर सपोज 2 असेल आणि याचं काहीतरी 5 into 2 असेल, ठीक आहे, असा प्रकार. म्हणजे येणारा आन्सर सुद्धा कसा असणार आहे, ज्याच्याने तुम्ही मल्टिप्लाय केलंय त्याच पटीमध्ये असणार आहे, त्याच टाइम मध्ये ते असणार आहे. बरोबर आहे. म्हणजे समजा आधी आन्सर तुमचं हे मल्टिप्लाय करायच्या आधी जर का 2 आहे, पण तुम्ही मल्टिप्लाय कशाने केलं, 5 न, त्यामुळे आन्सर पण काय इकडे 10. ज्यावेळेस तुम्ही त्याला मल्टिप्लाय करून त्याचा डिटर्मिनंट सोडवाल तर इट बिकम्स k टाइम्स ऑफ द ओरिजिनल व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. याचं आपण एक छोटंसं उदाहरण घेऊन बघूयात, म्हणजे तुम्हाला पूर्ण याची आयडिया मिळेल. तर सुरुवातीला आपण चांगल्या पद्धतीने 2/2 चा डिटर्मिनंट घेतो. 5 7 3 8 5 7 3 8 5 7 3 8. This is a 2/2 determinant. 5 7 3 8. So this is a d equal. This is d equal to 5 7 3 8. ठीक आहे. आता आपण काय करूयात की सेकंड कॉलमला आपण 2 नी मल्टिप्लाय करून घेऊयात. मग तिथे लिहायचं की मल्टिप्लाइंग बाय 2 टू C2. मल्टिप्लाइंग बाय 2 टू C2. वी गेट, आपल्याला काय मिळतं बघा, मल्टिप्लाइंग बाय 2 टू C2 we get d equal to this is a 5, this is a 5 3, this is 7 2 जा 14 and 8 2 जा 16.
ठीक आहे, हा डिटर्मिनंट तुम्हाला ऑकर झालेला दिसतो. आता सुरुवातीच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण लगेच पुढे काढून घेऊ. दिस इज इक्वल टू, बघा, 8 5 जा 40 and 3 7 जा 21. 40 minus 21 it is 19. ओके, आणि हे पण किती येतं आता लक्ष करा. दिस इज 15 6 जा 16 पंचे किती येतं 80. 15 6 जा 80 मायनस 14 3 जा 42 किती येतं बघा. हे पण प्रॉब्लेम होतो का इथे. 49 सर 38. 38 ओके, ठीक आहे. हा, म्हणजे इथं किती आला. दिस इज इक्वल टू 38 यायला पाहिजे ना. आता लक्ष द्या, 38 आले याचा अर्थ काय. पूर्वीचा आन्सर किती आपलं 19, आता किती आलेलं आहे 38. म्हणजे आपण ज्याच्याने मल्टिप्लाय केलं होतं त्याच्याच ट्वाईस, म्हणजे हे त्याच्या ट्वाईस आलेलं आहे. बघा, 2 नी मल्टिप्लाय केल्यावर हे तुम्हाला मिळेल ना असं 19 2 जा 38. कशाने मल्टिप्लाय केलं होतं आपण, कोणत्या कॉन्स्टंटनी. 2 कुणाला, डिटर्मिनंटला. कुठल्या तरी रो किंवा कॉलमला धरा. इथं आपण कॉलमला केलं होतं, ते लिहिलंय पण की C2 ला म्हणून. म्हणजे लक्षात घ्या की तुम्ही कुठल्या तरी कॉन्स्टंटनी कुठल्या तरी रो किंवा कॉलमला मल्टिप्लाय केल्याच्या नंतर आन्सर जे काही नवीन येणार आहे ते ओरिजिनल डिटर्मिनंटच्या ज्या नंबरनी तुम्ही मल्टिप्लाय करतात त्याच्याच टाइम्स मध्ये. म्हणजे इथं 2 इंटू काय आलेलं आहे, इट इज अ 2 इंटू 19. सो यू हॅव टू राईट लाईक दिस. दिस इज अ 2 इंटू 19. ओके, दॅट्स इट. ही प्रॉपर्टी सांगते असं. मग जर का समजा व्हॅल्यूचाच विषय काढायचा असेल तर समजा तुम्ही याला डी डॅश म्हणलं तर मग तुम्ही कसं लिहाल बरं. हे समजा फ्रॉम 1 and 2 असं म्हणायचंय काही तुम्हाला, तर तुम्ही कसं म्हणाल. कोण कुणाच्या कसं आहे. येस, कोण कुणाच्या ट्वाईस म्हणाल सांगा. D is equal to 2 times D dash. बरोबर आहे. डी डॅश इक्वल टू 2 times डी म्हणावं लागेल. मंत्री तुम्ही उलट सांगितलं. फ्रॉम 1 and 2, फ्रॉम 1 and 2 जो तुमचा डी डॅश आहे, तो तुमच्या डीच्या कसा आहे, ट्वाईस आहे. तो तुमच्या डीच्या कसा आहे, ट्वाईस आहे. बरोबर आहे. 38 इज अ ट्वाईस ऑफ 19. चल, आणखीन सेकंड उदाहरण, सेकंड एक्झाम्पल. आता आपल्याला 3/3 चं पाहिजे. आपण 2/2 चं एक पाहतोय, 3/3 चं एक पाहतोय. चल, 5 7 2 0 -1 3 6 8 11. दिस इज सपोज डी. ठीक आहे, याची व्हॅल्यू पण लगेच आपण काढून घेऊ शकतो. याची व्हॅल्यू आपण काढून घेऊ. सो दिस इज इक्वल टू 5 in bracket -11 -24. 8 3 जा 24. त्याच्या पुढे बघा -7 in bracket 0 plus 6. 0 plus 6. आता +2 into +2, सॉरी इथे थोडंसं मिस्टेक आहे बघा. इथं -7 आहे ना, तर इथं 0 plus 0 minus 18. 0 minus 18. ओके, इट इज अ 0 minus 18. 0 minus 18. त्यानंतर +2, 0 plus 6 +2, 0 plus yes 6. काय अडचण याच्यामध्ये. पहा परत एकदा. 5 into -11, 8 3 8 24, 8 3 24, -7 it is 0 minus 18. त्यानंतर +2 it is a 0 plus 6. 0 डबल सांगू, हे बघा 5 ला 5 जशाच तसं ठेवलं, त्याला क्रॉस मल्टिप्लाय केलं. दिस इज -11, 8 3 जा 24. त्यानंतर इथं लिहायचं असतं -7. मग आता हा रो कॉलम सोडायचा. इथं 0 into 11 0, and this is a 3 into 8 6 18. त्यानंतर +2 लिहायचा असतो. मायनस प्लस मायनस प्लस. बरोबर आहे. आता हे बघा 0 into 8 0, and -1 into +6 प्लस -1 into +6
-6 +6 होईल तिकडे है ना, मायनस मायनस प्लस झालं 61 आलं का. ओके, आता बघा, दिस इज अ 5 इंटू दिस इज अ -30, दिस इज अ -35, this is a -35, and this is -7 into -18, and this is a +2 into 6 plus 2 Sir, D is equal to -47. -47 आले का. ओके, ठीक आहे, चेक करूयात ते किती येतं. 5 5 जा 25, 5 3 जा 17, हे 175 आला. त्यानंतर हे किती येतं, 18 7 जा 18 7 26 आहे. त्यानंतर 6 2 जा 12. चल आता पहा, 126 + 12 किंवा तुम्ही याचं पण सबट्रॅक्शन करू शकता. हे किती येतं, प्लस दिस इज 138. आता 175 मधनं 138 गेले, किती राहतात बघा, मायनस. येस, 175 मायनस 138. Sir, -37. -37. इट इज अ -37. डी ची व्हॅल्यू आलेली आहे -37. बघा, ज्यांचं नाही आलं त्यांनी घेऊन घ्या. हे काढावं लागेल ना, आधी ओरिजिनल व्हॅल्यू काढावी लागेल. आता खाली लिहू आपण की दुसऱ्या रोला आपण 3 मल्टिप्लाय करू, मल्टिप्लाइंग बाय 3 टू R2 असं लिहू आपण. राईट डाऊन. आता लिहा खाली, नाव मल्टिप्लाइंग बाय 3 टू R2 we get what we get. It is a suppose D dash equal to, बघा आता इथं काय येतो, दिस इज इक्वल टू 5, पहिला रो जशाच तसा 5 7 2, दुसऱ्याला कितीने मल्टिप्लाय करायचं आपल्याला, 3 न. सो दिस बिकम 0 -3 and 3 3 जा 9. त्यानंतर इथे येतं 6 8 6 8 11. सो दिस इज इक्वल टू, चला आता हेच पहा. सो दिस इज अ 5, दिस इज -33 -72, -33 -72. ठीक आहे. आता पुढे -7, इट इज अ -7 इंटू, आता बघा इथं 0 -54, 0 -54. आता पुढे +2 इंटू यस 0 + 18, 0 + 18 इक्वल टू, यस दिस इज अ 5 इंटू, हे किती येतं, इट इज 105 -105 -7 इंटू -54 प्लस इट इज 36, इट इज 36 5 पर्यंत आलेलं आहे. बरोबर आहे सगळं. परत एकदा बघा, इट इज अ 5 इंटू -33 -72, -7 इंटू 0 -54 and +2 इंटू 0 + 18. काय ते सांगा त्यांना, दिस इज इक्वल टू, येस बोला, हे किती येतं, इट इज अ -5 2 5, दिस इज मायनस प्लस 7 4 जा 28. बघा असं आलेलं आहे. काही चुकलं तर नाही ना कुठे, 0 3 9 हे बरोबर आहे, 6 8 11 ठीक आहे सगळं. +36 पण बरोबर आहे, +36 ठीक आहे. चला आता किती येतं बघा, हे जरा ऍडिशन सबट्रॅक्शनचा आन्सर सांगा काय आहे. 5 यायला पाहिजे फक्त आपल्याला. दिस इज अ 5 2 5 4 2 4. आता -5 to 5 म्हणून 4 to 4 गेली, किती राहतात सांगा. इट इज अ 1 0 1.
Sir, -1. -101 -101 येस आलं का सगळ्यांना -101 आणि इथे किती आल्या हो का 414 येतं का इथं ठीक आहे सर इथे किती येतं 414 मग सबट्रॅक्शन किती येतं 111 येतं 111 हो का 5 - 4 किती आला 1 2 - 1 1 येतो ना मग इथं आता बघा हे आपल्याला थाईस येते का फक्त चेक करायचं ठीक आहे आता पहा 37 × 3 किती येतं चेक करू आपण 7 3 जा 21 3 3 जा 9 9 + 2 11 आलं का तिप्पट आलं की नाही ठीक आहे 111 येतं इट इज 111 तुम्ही करा मी हे करत नाही लक्षात घ्या इट इज 111 मग आता खाली लिहायचं याला 2 टाका आधी त्याला 1 टाका सो दिस इज 1 दिस इज 2 आणि मग खाली लिहा फ्रॉम 1 and 2 D dash equal to thrice of D. D dash equal to thrice of D. D dash equal to thrice of D. कळलं? D dash equal to thrice of D. कळतं नाही? आपण 2/2 आणि 3/3 ला चेक केलेलं आहे जे आउट ऑफ बुकचं काही असेल बुक मध्ये पण काही प्रॉब्लेम दिलेले आहेत चला आता इथे काही रिमार्क आहेत ते रिमार्क पण आता आपण पाहून घेऊ सो राईट डाऊन खाली लिहा रिमार्क रिमार्क लिहायचे लिहा वहीमध्ये राहावेत रिमार्क नंबर 1 बाय प्रॉपर्टी 4 we can take out a common factor by property 4 we can take out by property 4 we can take out a common factor from any one row or any one column of the given determinant बघा ही प्रॉपर्टी काय म्हणते तुमच्या लक्षात आलं का समजा इथं असं आहे दिस इज अ 2 8 and 1 7 हा 2/2 चा डिटर्मिनंट आहे जर तुम्ही ह्याच्यातून पहिल्या रो मधून जर का 2 कॉमन काढला तर चालू शकतो असं त्यांचं म्हणणं यू कॅन टेक आउट एनी कॉमन फ्रॉम एनी रो एनी कॉलम and you have to write in the multiplication form like this म्हणजे हे काय येतं सांगा this is a 1 4 1 7 it is a 1 4 1 7 म्हणजे you can take out any row number constant common from any row or any column म्हणजे त्याच्यानुसार त्याची व्हॅल्यू काही चेंज होणार नाही त्याची व्हॅल्यू जी असेल ती त्याची असेल ना ते कुठल्या प्रॉपर्टीला फॉलो करते का ह्याच इथंच आहे ना का त्याच्यातून 3 मध्ये गेलं काय शेवटी आन्सर तेच येणार म्हणजे त्याच्यातूनच तुम्ही बाहेर काढणार आहेत तर ह्याचं समजा जे काय आन्सर असेल ते शेवटचं जसं की इथं बघा हे किती येतं दिस इज 14 - 8 14 - 8 दिस इज 6 तर मग खालचं ते 6 येतं का चेक करावं दिस इज इक्वल टू 2 into 7 - 4 7 - 4 किती आला 3 so 3 2 जा किती येतं 6 कॉमन नाही निघाल्यावर घ्यायचा काही विषयच नाही 1 घेऊन तर काय होणार हा जर क्लिअर मोठे अंक हे कशासाठी असतं की मोठा डिटर्मिनंट आहे आता तू हे सोडवण्यापेक्षा हे कॉमन काढलेलं किती सोपं जातं मोठे अंक आले समजा मोठे नंबर्स आहेत तुमच्याकडे थ्रोट एखाद्या रो मधून तुम्ही कॉमन काढा मोठी संख्या तुम्हाला सोपं होईल ना ते करण्यासाठी सोडवण्यासाठी समजा 1000 मध्ये किंवा 3 डिजिट मध्ये आहे किंवा 2 डिजिट मध्ये आहे आणि ते जर का दिसलं की 3 च्या मल्टिपल मध्ये आहे 4 च्या मल्टिपल मध्ये आहे 10 च्या मल्टिपल मध्ये समजा असं आलं तुम्हाला की पहिल्या रो मध्ये समजा असं आहे 200 100 हे दुसऱ्या रो मध्ये आहे समजा सेकंड रो मध्ये तर तुम्ही सरळ 100 कॉमन काढा सेकंड रो मध्ये असेल तर मल्टिप्लाय करत बसावंच लागतं
कुठेही असेल तर मल्टिप्लाय वगैरे करत बसावं. त्यामुळे आपल्याला काय करावं लागतं की सरळ सरळ जिथं ते दिसतंय त्याच्यातून कॉमन काढा, एक मोठ्यात मोठा कॉमन नंबर. आता याच्यात सरळ सरळ 100 100 100 तिन्ही ठिकाणी, तर यू कॅन टेक आउट 100 कॉमन फ्रॉम एनी रो ऑर कॉलम. म्हणजे तुम्हाला डिटर्मिनंटला सोपं कसं करता येईल का, हा एक विषय त्यांनी मांडलेला आहे. त्याच्याशी रिलेटेड ही पहिली प्रॉपर्टी रिमार्क आहे. आता दुसरं बघा, सेकंड लिहा लगेच. चला सेकंड, इफ करस्पॉन्डिंग एलिमेंट of any if corresponding elements of any two rows or columns of a determinant of a determinant are proportional in the same are proportional in bracket in the same ratio are proportional in bracket in the same ratio. प्रोपोर्शनल म्हणजे काय असतं की रेशो त्यांचा सेम पाहिजे, कसं ते सांगतो मी, आधी लिहून द्या. प्रोपोर्शनल इन ब्रॅकेट इन द सेम रेशो, देन द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट इज 0. 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 परत एकदा ही रिमार्क आहे का, if corresponding elements of any two rows or columns of a determinant are proportional, त्यालाच म्हणतात in the same ratio, then the value of the determinant is 0. तर डिटर्मिनंट ची व्हॅल्यू काय येते, 0 येते. सेम प्रोपोर्शन इन द सेम काय असतं बघा, की जसं 2/4, it is a 2/4. what is the ratio? 6/12. what is the ratio? It is equal to 4/8 है ना. इट इज अ हाफ. प्रत्येक वेळा काय येतोय रेशो, प्रपोर्शन, म्हणजे सेम प्रपोर्शन मध्ये आहे ते एकाच पट्टीमध्ये आहे असा अर्थ घ्यायचा आहे त्यांना. मग आता इथं 3 नंबर्स आहेत ना, समजा 2/2 चा असेल तर ठीक आहे, 3/3 चा असेल तर कसे दिसतील लोक नंबर, जसं की फॉर एक्झाम्पल तुमचं पहिला रो आहे 2 4 8, तर खालचा रो लिहिलाय समजा त्यांनी 3 6, आणि आता इथे किती लिहितील ते 12, आणि त्याच्या खालचं काही असतं सपोज, ठीक आहे. आता बघा बरं याचं प्रोपोर्शन कसं चाललंय, दिस इज 1:2:4. पहिल्या रोचं 1:2:4, 2 पेक्षा दुप्पट 4, 4 पेक्षा 2 पेक्षा चौपट 8, 1:2:4 रेशो चाललाय. आता ह्याचा पण कसं चाललंय हो का, 1:2:4, 3 2 6, 3 4 12, 1:2:4 है ना. म्हणजे जर असा रेशो तुमचा सेम चालला, म्हणजे ह्या एलिमेंटचा जर रेशो घेतला आपण, तर बघा ना, दिस इज अ 2/3, it is a 2/3, it is a 4/6. एलिमेंट टू एलिमेंट रेशो काउंट करा ना, काय तो बघा 2/3 येतो की नाही बघा. इट इज अ 8/12, काय तो रेशो, इट इज अ 2/3, इट इज अ 2/3, आणि हे 2/3 तर डायरेक्ट येतच. म्हणजे हा जर का रेशो फिक्स असेल एनी टू रोज किंवा कॉलमचा, इफ द करस्पॉन्डिंग एलिमेंटचा रेशो म्हणजे समजून घ्या, करस्पॉन्डिंग एलिमेंटचा रेशो, करस्पॉन्डिंग एलिमेंट म्हणजे 2 चा करस्पॉन्डिंग 3, 4 चा करस्पॉन्डिंग 6, 8 चा करस्पॉन्डिंग 12. मग असं हे रोल आपण, आणि उभं कॉलमला सुद्धा जर असेल, जर तुम्हाला रेशो त्याचा फिक्स दिसत असेल, म्हणजे सेम दिसत असेल, म्हणजे ते प्रपोर्शन मध्ये आहेत असं आपण म्हणू, तर त्यावेळेस काय होतं, त्यांची व्हॅल्यू काय येते, 0 येते. देन द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट बिकम 0. आपण याच उदाहरणासाठी चेक करून बघू शकतो. आधी 2/2 बघूयात, मग आपण तिकडे जाऊया, ठीक आहे. चल, मागची प्रॉपर्टी काय होती त्याच्या आधीची सांगा, त्याच्या आधीची प्रॉपर्टी काय, रिमार्क काय होता, करस्पॉन्डिंग. हा बघा, पहिली रिमार्क काय म्हणते की तुम्ही जर का कॉमन फॅक्टर काढला, त्याच्यातून कुठलाही कॉमन फॅक्टर काढला तरी आन्सर त्याचं शेवटी तेच येतं, फक्त मल्टिपल मध्ये येतं.
आता सेकंडचं खूप महत्वाचं आहे आत्ताचं एक्झाम्पल, आत्ताच्या रिमार्कचं. तर लिहा एक्झाम्पल नंबर 1. दिस इज अ 210 अँड 3 किती घ्यावं लागेल? 30. 210 330. 1 मिनिट. 210 330 1030 जमतं का असं? रेशो किती येतो बघा? 15 घ्यावं लागेल ना? 15 घ्यावं लागेल ना? 15 बरोबर आहे. इट इज अ 15. 2/3 2/3. आता बघा बरं त्याचं व्हॅल्यू काय ते चेक करा. चेक इट्स व्हॅल्यू काय ते सांगा. दिस इज इक्वल टू 30 मायनस 0. 30 minus 30. So this is equal to 0. आलं का नाही 0? तर हो रेशो किती चाललाय इथं सुरुवातीला? 2/3. पुढच्या कॉलमचा रेशो किती चाललाय बघा? इट इज इक्वल टू 2/3. 5 2 जा 10, 5 3 जा 10. म्हणजे करस्पॉन्डिंग एलिमेंटचा रेशो कसा चाललाय? सेम. करस्पॉन्डिंग म्हणजे इथले करस्पॉन्डिंग येतात आहे 2/3 2/3 है ना. सो द व्हॅल्यू बिकम्स सेम. अजून 3/3 चा एक घ्या चला. 3/3 चं घेऊयात पुढे. राईट डाऊन सेकंड. 1 1 2 3 1 2 3 and 4 4 8 and 12. ठीक आहे बघा 1/4 1/4 1/4. त्यानंतर खाली काही लिहित आहे 071 071. काय अडचण आहे याच्यामध्ये? चला आता पुढे बघा चेक करा आता हे काय येतं. याचा आन्सर 0 येतं का चेक करा. द करस्पॉन्डिंग एलिमेंट रेशियो इज 1/4 1/4 1/4. So this is equal to 1 into 8 minus 72 12 सख्ख 72 8 एक 8. त्यानंतर -2 into is a -2 into 4 minus 0 is a 4 minus yes Sir, D is equal to 0. okay sir. इथं 12 7 जा 84. हा सर इथे 12 7 जा किती येतं? 84. त्यानंतर -2 into 4 minus 0 is a 4 minus 0. त्यानंतर पुढे +3 into +3 into आता पुढे बघा +3 into 28 minus 0 येतं ना. हा आता हे किती येतं? दिस इज -76. हे येतं -8 आणि हे येतं 84. 8 3 24 6 2 8. So this is a -84 plus 84. -84 plus 84. So this is equal to 0. जे काय असेल ते आन्सर बरोबर मिळतच. तर ही तुमची प्रॉपर्टी नंबर काय होती? 4 आणि त्याशी रिलेटेड रिमार्क्स. चला आता खाली लाईन ओढा आणि प्रॉपर्टी नंबर 5 द्या. राईट डाऊन प्रॉपर्टी नंबर 5. दिलं सगळ्यांनी इकडे ऑनलाईनला? नाही मीटिंग आहे. Yes, sir. ऑनलाईन मध्ये काय अडचण आहे का? चला पहिल्यापासून आपण सगळ्या प्रॉपर्टी रिकॉल करूयात. व्हॉट इज द फर्स्ट प्रॉपर्टी हू कॅन टेल फ्रॉम ऑनलाईन? पहिली प्रॉपर्टी सांगा. येस ऑनलाईन मध्ये. इफ वी इंटरचेंज रोज टू कॉलम्स, then the value of the determinant remains unchanged. जर का रोचं कॉलमचं रो घेऊन गेला तर व्हॅल्यू असते डिटर्मिनंटची ही बदलत नाही. ओके रिमेन्स अनचेंज्ड. तुम्ही सांगा दुसरी प्रॉपर्टी काय? आपली घराची प्रॉपर्टीज आहे की नाही दुसरी इथली प्रॉपर्टी? आमच्या पप्पांनी तिकडेही घेतली असेल प्रॉपर्टी. त्याला दाखवतो. येस बोलो बेटा. हा रो और कॉलमचा जर तुम्ही चेंज घडवला, रो और कॉलमचा जर चेंज तुम्ही घडवला तर फक्त व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट शोज इन द व्हॅरिएशन इन साइन. म्हणजे फक्त साइन मध्ये फरक पडतो. लक्षात घ्या पहिल्या दोन्ही प्रॉपर्टीज कन्फ्युजन करू नका. पहिली प्रॉपर्टी काय सांगते? सरळ रोचं कॉलमचं रो केलं की सेम राहतं. आता दुसऱ्या प्रॉपर्टीत रोचं रो मध्येच
आणि कॉलम मध्ये जर का चेंज घडून आणला तर त्यावेळेस फक्त साइन मध्ये फरक पडतो. तिसरी प्रॉपर्टी सांगा. जर कुठलेही दोन रो किंवा कुठलेही दोन कॉलम जर का आयडेंटिकल असतील, आयडेंटिकलचा अर्थ असतो सेम, जर असतील तर त्यावेळेस काय होतं, डिटर्मिनंटची व्हॅल्यू चौथी प्रॉपर्टी तशी प्रॉपर्टी काय सांगते, चौथी प्रॉपर्टी कुठल्याही कॉन्स्टंटनी जर का तुम्ही मल्टिप्लाय केलं तर येणारा आन्सर सुद्धा त्या ओरिजिनल व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंटच्या तेवढ्याच टाइम्स असतं जेवढ्यानी तुम्ही मल्टिप्लाय करताय. आणि रिमार्क्स तर तुमच्या समोरच. ठीक आहे, हा शेवटचा रिमार्क थोडासा महत्वाचा होता की जर का करस्पॉन्डिंग रो किंवा कॉलम्स मधल्या एलिमेंटचा जर का रेशो सेम आला किंवा ते प्रपोर्शन मध्ये असतील तर त्यावेळेस मात्र सुद्धा व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट काय होतो बेटा, 0 येतो. दीज आर अ व्हेरी बेसिक प्रॉपर्टीज विच आर नीडेड टू सॉल्व ऍट द टाइम ऑफ MCQs. मग ते तुमच्या फाउंडेशनला असेल, मेन एक्झाम किंवा बाकी बँकिंग सेक्टर मध्ये कुठेही असू शकते. तर तयारी मॅथ्स म्हणलं की सगळंच यावं. आपण काही घाई करत नाहीत, आपण जेवढं आहे तेवढं शिकवतो, लक्षात घ्या. आणि सिलेबस वर्षभर चालतो, त्यामुळे काही आपल्याला कसली घाई करण्याची गरज नसते. स्लो अँड स्टडी विन्स द रेस असा एक प्रकार असतो. मॅथ्सला एवढंच गरजेचं आहे की मॅथ्सला तुम्ही स्लोली जा पण स्टडीली जा, म्हणजे कंटिन्युटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि कसं आहे की ही राईट टाइम आहे जिथून तुम्ही लागलेला आहात, मला तेच परत सांगायचं. त्यामुळं तुमच्यामध्ये एक चांगला कॉन्फिडन्स क्रिएट होईल ज्यावेळेस आफ्टर दिवाळी तुम्ही याल आणि त्यानंतर मग तुम्हाला अजून वेगानं स्टडीला पकडता येतं, नवीन काही करता येतं का फॉर्मॅटला अजून तेही बघणार आहेत आपण, जेणेकरून हा विषय तर तुमच्यासाठी सगळ्यात मोस्ट इझिएस्ट असला पाहिजे, हे तर फर्स्ट. आणि दिसलं पाहिजे Sir? तुमचं मॅथ्स. येस, बोला मंत्रीजी. हा हा प्रॉपर्टी कसं विचारतात एक्झाम मध्ये? नाही, प्रॉपर्टी नाही विचारणार, प्रॉपर्टीशी रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात, प्रॉपर्टी नाही विचारत. तरी फॉर्म्युले असं वगैरे विचारतात का परीक्षेत? नाही, तुम्हाला फॉर्म्युला यूज करून सोडवा असं म्हणतात. जसं कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड तुम्ही शिकलात, फॉर्म्युला मेथड तुम्ही शिकलात, तर वेगवेगळे कुठले प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला असं विचारणार. प्रोबॅबिलिटी काढण्यासाठी फॉर्म्युला यूज करून प्रोबॅबिलिटी काढावी लागते. प्रोबॅबिलिटी कुणाची काढत असतो आपण? सरनी जे गणित उदाहरण लिहिलेलं आहे बोर्डवरती त्याची काढतो असं म्हणायचं का? कुणाची काढतो प्रोबॅबिलिटी? जी पुस्तकात असते सर. प्रोबॅबिलिटी कुणाची काढतो दाईगुडे? आवाज येत नाही तुमचा, आवाज येत नाही रेंजमुळे, कदाचित रेंज मध्ये या. येस, प्रोबॅबिलिटी कुणाची काढतो? एखाद्या रॅन्डम एक्सपेरिमेंटचं. बरोबर आहे, एखाद्या रॅन्डम एक्सपेरिमेंटची. मंत्रीजी एकदम मंत्रीजी बरोबर उत्तर सांगतायत, ते पहिले दुसरे जे बरोबर सांगतायत. त्याच्यानंतर बघा की लक्षात घ्या. मग मला सांगा की रॅन्डम एक्सपेरिमेंटची काढायची असते, हे बरोबर बोलतोय. तर रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे काय असतं? त्याच्या घरी काय असतं? रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे काय दायगुडे? तुझं नाव काय बेटा? सूरज. सांगा सूरज, रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे काय असतं? माहिती नाही रॅन्डम एक्सपेरिमेंट? अहो, असे एक्सपेरिमेंट की ज्यांचा आपण प्रयोग करतो पण प्रयोग केल्यावर निकाल काही सांगता येत नाही, अशा प्रयोगांना म्हणायचं रॅन्डम एक्सपेरिमेंट. असे खूप सारे प्रयोग आहेत जे आपण करतो पण आपल्याला सांगता येत नाही की हेच होईल, झाल्यावर कळतं की हा हे. जसं की शिवाजी द बॉस बघितलाय का बेटा? शिवाजी द बॉस बघितलाय? अरे शिवाजी द बॉस, रजनीकांत नाही म्हणते ती, रजनीकांत नाही पता? अरे काय तू आंध्र प्रदेश मध्ये असती ना तर तुला रजनीकांत म्हणजे काय ते माहिती असतं. रजनीकांतला लोक पाय पडतात, तिकडे मोठे मोठे बॅनर असतात तिथे. पिक्चर जर लागायचं झालं रजनीकांतचा तिकडं, रिलीज व्हायचा झाला की सगळ्या गावांनी असे मोठे मोठे जसे नेते असतात तसे फोटो मोठे मोठे बॅनर टाकतात तिकडे. मग तिथं ते प्रसाद वाटला जातो सगळ्यांना. तर ते म्हणजे त्यांचं ते ट्रेंड बनवला, त्याच्यामुळे काय झालं की त्यांची पब्लिसिटी झाली. लक्षात घ्या, आपल्या इकडचे ऍक्टर्स काय तेवढे हे नाही की त्यांचं एवढं हे करा, ते आहेत पण तसे ते करतात सुद्धा तेवढं. आणि म्हणून तर स्टॅबिलिटी खूप आहे तिकडल्या लोकांची आपल्यापेक्षा. आपल्या इकडे बघा ना की महाराष्ट्रात कुणाचं आहे हे लक्षात येत नाही. इथल्या लोकांचा आहे का बाहेरच्या लोकांचा आहे ना? बाहेरचे लोक येऊन बरंचसं काम करतात इथे, बाहेरच्या स्टेटची लोक येऊन, है ना? आपल्या महाराष्ट्राच्या लोकांमध्ये थोडंसं काम करण्याची क्षमता थोडीशी नाही का, की त्या लोकांपेक्षा टेंडन्सी खूप कमी आहे की कसं पैसा कमवला जातो वगैरे. जसं युपी कडली वरच्या रिजनची खूप सारी लोक इथे पैसा घेऊन जातात. आपली लोक महाराष्ट्रातली जाऊन बिहारमध्ये चहाची टपरी टाकतील का? कसं वाटतं?
घराच्या बाजूला टाकणार सर आम्ही बिहारमध्ये जाऊन कसं टाकता होय. म्हणजे आम्हाला काय होते सर लाज वाटते ना सर असं कसं सर पण महाराष्ट्रात येत नाही. तर हे याच्यामुळं हा तुम्हाला माहितीये का जीडीपी बिहार हा सगळ्यात महाग असतात पण पर कॅपिटा पर पर्सन जर बघितलं तर सगळ्यात पुढे 35-40,000 रुपीज मिळाल्यासारखे मिळतात. त्यांच्याकडे डू ऑर डायची स्थिती आहे. त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चरच नाही. आपल्याकडे जसं एमआयडीसी आहे तसं त्यांना तिथे नोकऱ्याच मिळत नाही लोकांना जास्त प्रमाणात. त्यामुळे ते कुठे येतात तर आउट ऑफ जातात स्टेटच्या. आणि मग त्यांचं आता तुम्ही जर बघितलं पाणीपुरीवाले किंवा बरेचसे असे लोक असतात जे 30-40,000 50,000 पर्यंत कमवतात. नाहीतर डायरेक्ट क्लास 1 क्लास 2 ऑफिसर असतात IAS वगैरे असतात. म्हणजे केलं तर केलं एकदम टॉपच IIT वगैरे नाहीतर मग ते असं धंदा पाणी करतात. आपल्या इकडे लोकांचं कसं आहे बघ धड नीट IAS बी नाही काहीच नाही. ना काही एखादी दुकान टाकतो का रे म्हणलं तर ते पण नको. मग करतो काय कुठं तर दुकानात काम करतो की नाही ते पण